अपरिमेय संख्या म्हणजे काय पहा, नावातच याच्या ज्या संख्या परिमेय नसतात त्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय. समजा संख्या रेषा घेतली आपण, या संख्या रेषेवर असं दाखवतो आपण पूर्णांक, हो ना. तर असं अनंतपर्यंत आहे, डावीकडे सुद्धा अनंतपर्यंत आहे, तर सर्व पूर्णांक दाखवू शकतो. तर हे पूर्णांक म्हणजे काय, ज्या संख्यांचा छेद हा काय असतो, 1, त्याला आपण पूर्णांक असं म्हणतो. त्यानंतर याच्या 0 आणि 1च्या बरोबर मध्यभागी कोण असणार आहे, अर्धा. असे वेगवेगळे छेद असणारे आपण अनेक अपूर्णांक सुद्धा इथं दाखवू शकतो. तर अपूर्णांक दाखवून सुद्धा या संख्या रेषेवर काही बिंदू तसेच राहतात. जसं की आता आपण इथं पाहिलो तर 1 आणि 2च्या दरम्यान अनेक अपूर्णांक येतील. अनेक म्हणजे काय येऊ शकतं, 1/2 हा अपूर्णांक येऊ शकतो, 1/3, 1/4, 1/5, असं 1 अनंतपर्यंत. त्यानंतर 2/3, 2/4, 2/5 असे अनंत अपूर्णांक इथे येतात. म्हणजेच काय की ह्या 2 पूर्णांकांच्या दरम्यान अनेक अपूर्णांक येतात आणि त्या अनेक अपूर्णांकांपैकी परत आणखीन काही या रेषेवरचे बिंदू तसेच राहतात. जसं की आपण इथं पाहिलो 1 आणि 2च्या दरम्यान वर्गमुळात 2 ही संख्या येते, वर्गमुळात 3. आता ही वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 ह्या ज्या संख्या आहेत त्या पूर्णांक पण नाहीत, अपूर्णांक पण नाहीत. मग त्यांना कुठल्या संख्या म्हणणार, त्यासाठी त्यांना एक नवीन नाव दिलं गेलं. कारण ह्या ज्या संख्या आहेत वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 या पूर्णांक आणि अपूर्णांक म्हणून आपण काय म्हटलो होतो, परिमेय संख्या असं म्हटलो होतो. तर परिमेय संख्यांप्रमाणे या परिमेय संख्या कशा लिहिता येतात म्हटलो होतो आपण, अखंड आवर्ती रूपात लिहिता येतात. अखंड आवर्ती रूपात परिमेय संख्या आपण लिहू शकतो. म्हणजे पुन्हा पुन्हा तिथं काहीतरी येत असतं, भागाकार जरी खंडित झाला तर 0 पुन्हा पुन्हा येतो आपण. तर अखंड आवर्ती स्वरूपातल्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. मग ह्या वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 याच्या जर आपण किमती काढून पाहिल्या तर पुस्तकामध्ये पान नंबर 23 वर आहे पहा. 8वीला आपण शिकलेलं आहे वर्गमूळ पद्धतीने भागाकार काढायचं. जर आपण वर्गमूळ काढायचं तर ते जर आपण पाहिलो तर तिथं वर्गमुळात 2ची किंमत काढलेली आहे पहा, किंवा वर्गमुळात 3ची किंमत काढली आहे. तर त्या ज्या किमती आहेत त्या अखंड आहेत परंतु आवर्ती नाही आहेत. म्हणजे त्या भागाकारामध्ये एखाद्या अंकांचा गट पुन्हा पुन्हा येत नाहीये, म्हणजेच ह्या संख्या परिमेय नाहीत. मग परिमेय नाहीत तर काय नाव देणार त्यांना, म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे अपरिमेय संख्या. म्हणजे ज्या संख्या अखंड आवर्ती रूपात लिहिता येत नाहीत. अखंड लिहू शकतो आपण परंतु ते आवर्ती स्वरूपात नसतात, त्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय. म्हणजे अपरिमेयची व्याख्या काय देणार पहा, अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्या अखंड असतात. सगळ्यात महत्त्वाचं काय, अखंड आणि आवर्ती. आवर्ती अखंडच रूपात असतात सोडा, अखंड आवर्ती रूपात लिहिता येत नाही. तर अखंड आवर्ती नसतात यालाच एक शब्द वापरतो आपण, अखंड अनावर्ती. आठवतो का बघा शब्द, 8वीला आपण शिकलेलं आहे की ज्या संख्या अखंड अनावर्ती रूपात लिहिता येतात त्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या. अनावर्ती म्हणजे काय, डोक्यावर अशी जी रेषा मारत होतो आपण ती रेषा येणार नाही. लक्षात येते. आणखीन एक आपल्याला सांगता येईल अपरिमेय संख्यांच्या बाबतीत, अखंड अनावर्ती ज्या असतात, म्हणजे मी आता उदाहरणात लिहिले तर 0.1, 2, 3, 4, 5 असं जर वाढवतच गेले मी, म्हणजे 6, 7, 8, 9, 10, 11, 12, तर हे कधी थांबणार आहे का, नाही. आणि त्यामध्ये रिपीटसुद्धा कुठलं येणार आहे का, येणार नाही. तर असे जे काही भागाकार असतात त्याला अखंड अनावर्ती. आता उदाहरणार्थ मी अजून एक उदाहरण घेते बघा, 1 0 घेतले, 1 2 0 घेतले, 1 3 0 घेतले, असं जर मी मांडत गेले तर हा भागाकार कधी थांबणार आहे का, अनंत शून्य मी वाढवू शकते की नाही, 1 2 1च्या दरम्यान. म्हणजे
हे जी मांडणी आहे की याच्यामध्ये कोणताही अंक पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून तो अनावर्ती आहे आणि अखंड येतो असंच येत राहतं म्हणून याला काय म्हणायचं, अपरिमेय संख्या. आणखीन एक अट आहे की काही संख्या ज्या असतात त्यांचं वर्गमूळ काढता येत नाही. जसं मी आत्ता सांगितले की 2 असेल, 3 असेल, 5 असेल, यांचं वर्गमूळ आपण काढू शकत नाही. पान नंबर 24 पहा. हे लक्षात ठेवूयामध्ये अपरिमेय संख्यांचे गुणधर्म दिलेले आहेत आपल्याला. जसं आपण सराव संच 2.1 मध्ये परिमेय संख्यांचे गुणधर्म पाहिलो, आता अपरिमेय संख्यांचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. पहिला गुणधर्म काय आहे की समजा मी एक परिमेय संख्या घेतले आणि दुसरी अपरिमेय संख्या घेतले, म्हणजे एक परिमेय आणि दुसरी अपरिमेय संख्या घेतले, तर ही बेरीज किंवा यांची मी वजाबाकी जरी केले तरी ही वजाबाकी किंवा ही बेरीज शेवटी अपरिमेयच असते. बघा लक्षात येते का, एक परिमेय आणि दुसरी अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही नेहमी अपरिमेय संख्या असते. उदाहरण घ्यायचं झालं, समजा एक परिमेय संख्या घेतली मी 3 आणि त्यामध्ये एक अपरिमेय संख्या म्हणजे वर्गमुळात 2, वर्गमुळात 7, वर्गमुळात 5 जर घेतले तर हे जे काही उत्तर असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, अपरिमेय. जरी याच्यात परिमेय घटक असेल तरी सुद्धा ही पूर्ण बेरीज शेवटी काय येते, अपरिमेय. हे आपल्याला सिद्ध पण करता येतं, तर आपण सिद्ध नंतर करूयात. त्याचप्रमाणे समजा याची वजाबाकी असेल तरी सुद्धा ही अपरिमेय संख्याच येते. त्यानंतर दुसरा गुणधर्म पहा, शून्येतर परिमेय संख्या. शून्येतर म्हणजे काय, शून्य सोडून. आता परिमेय आठवतात सगळ्यांना, P/Q या रूपातल्या संख्या. फक्त शून्य नको याच्या अंशस्थानी, छेदस्थानी तर नसतोच, अंशस्थानी पण शून्य नको आहे. तेव्हा ज्या काही सगळ्या संख्या येतील त्यांना आपण काय म्हणतो, परिमेय म्हणजे सगळ्या पूर्णांक आणि सगळे अपूर्णांक म्हणजे काय असतात, परिमेय संख्या. तर कुठलाही पूर्णांक किंवा अपूर्णांक घेतले म्हणजेच परिमेय संख्या घेतले, कशी आहे ती, शून्येतर आहे. म्हणजे शून्य सोडून जर घेतले, शून्येतर परिमेय संख्या, याला जर मी एखाद्या अपरिमेय संख्येने गुणले किंवा भागले, गुणाकार तरी केले किंवा भागाकार केले, तर जे उत्तर येतं ती सुद्धा एक अपरिमेय संख्याच असते. उदाहरणार्थ अपरिमेय संख्या मी वर्गमुळात 3 घेतले, याला शून्येतर परिमेय म्हणजे काय, समजा 5 आहे, त्यानं गुणले तर उत्तर काय येतं, 5 वर्गमुळात 3. तर ही अपरिमेय संख्या असते. तर हे पण आपण सिद्ध करू शकतो. त्यानंतर तिसरं पहा, 2 अपरिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार जर आपण केलो, इतका वेळ आपण काय करत होतो, एक परिमेय आणि दुसरी अपरिमेय यांच्यातल्या क्रियांबद्दल बघत होतो. आता आपल्याला काय बघायचं आहे, दोन्हीही अपरिमेय संख्या जर घेतल्या मी, अपरिमेय संख्याची बेरीज, वजाबाकी, गुणिले केले किंवा भागिले केले कुणासोबत, दुसऱ्या अपरिमेय संख्येसोबतच केले, तर ही जी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार जी काही आपण क्रिया करू ती प्रत्येक वेळी अपरिमेय असतेच असं नाही. कधी परिमेय असते तर कधी अपरिमेय असते. उदाहरणार्थ जर आपण घेतलो 2 अपरिमेय संख्या म्हणजे वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2, ही बेरीज जर करायचं असेल तर 1 वर्गमुळात 2 आणि 1 वर्गमुळात 2 काय होईल, 2 वर्गमुळात 2 होईल. परत 2 वर्गमुळात 3 ही काय आहे, अपरिमेय संख्या आहे, कारण याच्यात अपरिमेय घटक आला बघा ज्याचं आपण वर्गमूळ काढू शकत नाही. आता हे जर मी गुणाकार केले, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 केले, तर 3 त्रिक 9, वर्गमुळात 9, वर्गमुळात 9 आपल्याला निघतं उत्तर किती येतं, 3.
म्हणजे ही काय झाली, परिमेय आली बघा. हो ना, वर्गमूळ गेलं म्हणजे दोन अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केलं तर उत्तर कधी परिमेय येतं तर कधी अपरिमेय येतं. आत्तापर्यंत आपण अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या पाहिल्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय ते पाहूयात. तर सर्व परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या बनतात. म्हणजे वास्तव संख्यांच्या संचामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संख्या येतात, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. म्हणजे ज्यांचं वर्गमूळ काढू शकतो, ज्यांचं काढू शकत नाही, किंवा जे आपण अखंड आवर्ती रूपामध्ये लिहू शकतो आणि अखंड अनावर्ती रूपात लिहिणाऱ्या संख्यांचा सुद्धा समावेश वास्तव संख्यांमध्ये होतो. आणि हा संच आपण कॅपिटल आर या अक्षराने दर्शवतो. तर ह्या वास्तव संख्यांच्या क्रमसंबंधांचे काही गुणधर्म आपल्याला बघायचे. तर वास्तव संख्यांच्या क्रमसंबंधाचे, जसं क्रमसंबंध म्हणजे काय सांगितले मी, लहान मोठेपणा. जसं परिमेय संख्यांच्या बाबतीत आपण पाहिलं होतं, a/b आणि c/d असेल. पहिला तिरकस गुणाकार मोठा असेल तर पहिली संख्या मोठी, दुसरा तिरकस गुणाकार जर मोठा असेल तर दुसरी संख्या मोठी असं म्हटलो होतो आपण. किंवा दोन्ही जर समान असतील तर दोन्ही संख्या समान येतात. तसं वास्तव संख्यांच्या म्हणजे परिमेय आणि अपरिमेय यांच्या क्रमसंबंधांचे काय गुणधर्म आहेत ते आपण पाहणार आहोत. समजा a आणि b या कोणत्याही दोन वास्तव संख्या असतील तर गुणधर्म काय आहे पहा. पहिला गुणधर्म आपण बघूयात की ह्या दोन संख्या मध्ये एक संबंध असू शकतो. a हा b पेक्षा लहान असू शकतो किंवा a हा b पेक्षा मोठा असू शकतो किंवा दोनही संख्या समान असू शकतात. तर ह्या तीन पैकी एकच संबंध या दोन संख्यांमध्ये असतो. त्यानंतर दुसरा गुणधर्म पहा काय दिलेलं आहे. जर a लहान b पेक्षा असेल, म्हणजे एक संख्या आहे ती b पेक्षा लहान आहे आणि हा जो b आहे हा b तिसऱ्या एका संख्येपेक्षा लहान आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण घेतलं वर्गमुळात 2 हा लहान आहे वर्गमुळात 3. आता वर्गमुळातच कशाला, आपण वास्तव संख्याचे बघायलो, परिमेय आणि अपरिमेय दोन्ही येणार आहे. समजा मी 2 घेतले, 2 हा लहान आहे 3 पेक्षा आणि हा 3 आणखीन एक संख्या घेतली आपण c म्हणजे एक 10 संख्या, 10 हा अंक घेतला तर हा 3 10 पेक्षा लहान आहे. मग ह्या a आणि c मध्ये काय संबंध आहे पहा. हा a असेल हा c असेल तर कोण लहान आहे किंवा कोण मोठा आहे, तर a हा लहान आहे. बघा a लहान b पेक्षा म्हणजे b मोठा आहे आणि हा मोठा असलेला b परत c पेक्षा लहान आहे. तर a आणि c मध्ये काय संबंध असेल, तर c हा सर्वात मोठा झाला तर a हा सर्वात लहान, म्हणून a लहान c पेक्षा. त्यानंतर तिसरा गुणधर्म पहा. तिसरा गुणधर्म काय सांगतो, पान नंबर 25 वर आहेत पहा हे सर्व गुणधर्म. जर a लहान b पेक्षा असेल, म्हणजे दोन संख्या आहेत त्यापैकी एक लहान एक मोठी आहे, तर मी ह्या a मध्ये c ही संख्या मिळवले आणि b मध्ये पण तीच संख्या मिळवले c, तर ह्या दोघांमध्ये कोणती बेरीज लहान असेल. तर a म्हणजे मी 2 घेतले, b म्हणजे समजा 4 घेतले. हो, a लहान b. आता या दोघांमध्ये मी समजा 1 मिळवले, 2 अधिक 1 3 येणार, 4 अधिक 1 5. कोण लहान आहे 3 आणि 5 मध्ये, 3च लहान आहे. म्हणजे जी संख्या लहान होती तीच संख्या इथं काय, तीच बेरीज काय येणार लहान, म्हणजे a अधिक c ही बेरीज काय येते लहान येते. आणि चौथा गुणधर्म आहे a हा b पेक्षा लहान आहे आणि जसं आपण एक
सी संख्या ही मिळवली होती दोन्ही संख्यांमध्ये. आता काय करणार मी, दोन्ही सी ही संख्या या दोन्ही संख्यांना गुणिले करणार. आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही संख्येला जर गुणायचं असेल तर शून्यानं गुणलं तर काय येणार उत्तर, शून्यच येतं. अविकारक आहे तो, त्यामुळे शून्यच येतं. म्हणून आपण इथं काय करणार आहे, ए लहान बी आहे आणि सी एक अशी संख्या आहे जी शून्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे ती धन आहे. असं जर घेतलं तर हा गुणाकार केला, सीने गुणलं, या धनसंख्येने मी एला गुणलं म्हणजे ए सी होईल आणि या धनसंख्येने बीला गुणलं, गुणाकार बी सी होईल. तर ह्यामध्ये कोण मोठा असेल ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण इथे एक उदाहरण घेऊन पाहूयात की समजा मी एक संख्या घेतले 2, लहान आहे 5 पेक्षा, हो ना, ए लहान बी. आता सी एक अशी संख्या घ्यायची मला जी शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे धन आहे. समजा मी 3 घेतले, 2ला 3 नाही गुणले, 5ला पण 3 नाही गुणले, म्हणजे 2 त्रिक 6, 5 त्रिक 15. कोण लहान आलं, 6च लहान आहे बघा. म्हणजे जी संख्या लहान होती तीच संख्या गुणाकार केल्यानंतर सुद्धा तीच संख्या लहान राहते. म्हणजे एसी हा गुणाकार काय असला पाहिजे, लहान असला पाहिजे बीसी पेक्षा. यातच आणखीन एक गुणधर्म आहे की जर हा सी असंच आहे, ए लहान बीचे, तर सी आपण धन घेतला होता, सी जर मी ऋण घेतले तर, म्हणजे इथं जो गुणाकार आहे त्यामध्ये मी ऋण 3 न गुणले तर 2 त्रिक 6 ऋण 6 येईल, 5 त्रिक 15 ऋण 15. आता ऋण 6 आणि ऋण 15 यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे, आपल्याला माहिती आहे की कोण आहे, ऋण 6 मोठा आहे. म्हणजे हे जे चिन्ह आहे ते बदलतं पहा. म्हणजे ए सी हा गुणाकार मोठा येतो बी सी पेक्षा जेव्हा मी ऋण संख्येनं या दोन्ही संख्यांना गुणते. तर असे हे 4 क्रमसंबंधांचे गुणधर्म आहेत. बघा लक्षात आले का, लहान मोठेपणाचे.